श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आहे विशेष दुर्वा गणपती व्रत। हे आपल्याला विनायक चतुर्थीला सुरू करायचं आहे, म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारपासून तुम्ही सुरू करू शकता। आणि त्यातल्या त्यात विनायक चतुर्थीचा योग आहे, तर विनायक चतुर्थीपासून आपल्याला दुर्वा गणपती व्रत हे नक्की करायचं आहे। तर गणपतीच्या कृपेसाठी केले जाणारं हे असं महत्त्वाचं व्रत आहे। बाधा दूर होणे, कार्यसिद्धी जाणे, आरोग्य चांगले असणे आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत केले जातं। भाद्रपद महिन्यात देखील आपण हे व्रत करू शकतो, पण श्रावण महिन्यातही तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता, काहीच हरकत नाही। सकाळी लवकर उठायचं आहे त्यासाठी। तर विनायक चतुर्थी ही 28 जुलैला सोमवारी येणार आहे। श्रावण सोमवारी दुर्वा गणपती व्रताला आपण सुरुवात करायची आहे। प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी येत असते। शुक्ल पक्षात विनायक चतुर्थी येते आणि दुर्वा गणपती व्रत हे 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष तुम्ही करू शकता। श्रावण शुक्ल चतुर्थीला आपण याचा प्रारंभ करायचा आहे। विनायक चतुर्थीला ही दुर्वा गणपती व्रत प्रत्येक विनायक चतुर्थीला आपल्याला हे व्रत करायचं आहे। माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला या व्रताचं उद्यापन करायचं आहे। समजा आपण विनायक चतुर्थीला या महिन्यामध्ये सुरुवात केली, श्रावण सोमवारपासून या विनायक चतुर्थीपासून, तर आपल्याला जानेवारी 2026ला विनायक चतुर्थी येते, माघ शुक्ल चतुर्थी तर येईल, त्यावेळेला आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे, गणपतीची मूर्ती घ्यायची आणि त्यावर अभिषेक करायचा आहे। आणि अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथर्वशीर्ष किंवा ओम गण गणपती नमः असा देखील म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता। पाण्याने करा, दुधाने करा, पंचामृताने करा, ती तुमची इच्छा। उजव्या हातात पाणी घ्यायचं, संकल्प कसा करायचा ते सांगते। उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि ते पाणी घेऊन आजचं हे व्रत मी श्री गणेश यांच्या कृपेसाठी, माझ्या सर्व बाधा निवारणासाठी तुमची जी काही इच्छा असेल ती बोलायची। त्या सर्व बाधा, समस्या, अडचणी यासाठी मी करत आहे असं म्हणायचं आणि पाणी तामणात सोडून द्यायचं। त्यानंतर गणपतीचा ज्या वेळेला आपण अभिषेक केला, त्यानंतर आपण गणपती बाप्पाला तामणातून काढून आपण आपल्या त्या ताटामध्ये ठेवायचं आहे। त्या ताटामध्ये आपल्याला आधी एक ताम्हण घ्यायचं, त्या ताम्हणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदूळावर आपल्याला दुर्वा पसरवायचे आहे। तुम्ही 21, 51, 111 गाठी असलेलं देखील दुर्वांचं जुड्या तुम्ही अर्पण करू शकता, त्या ठिकाणी ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे। आणि ही मूर्ती ठेवत असताना आपल्याला ज्या वेळेला आपण दुर्वा पसरवतो त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हळदी, कुंकू, अक्षता या वाहायच्या आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पा ठेवायचे त्यावर। आणि त्या गणपती बाप्पाला देखील हळद, कुंकू, अक्षता, चंदन, त्याचप्रमाणे अष्टगंध, शेंदूर हे लावायचं आहे। त्यानंतर दुर्वा अर्पण करायची आहे, जास्वंद अर्पण करायचा आहे आणि शमीपत्र, त्याचबरोबर आघाडा देखील आपल्याला अर्पण करायचा आहे। धूप दीप दाखवायचा आणि दीप ओवाळायचा आहे, आरती म्हणायची आहे। आरती म्हणत असताना आपल्याला आरती म्हटल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। तर नैवेद्य कशा स्वरूपाचा दाखवायचा आहे, तर आपल्याला पिठाचे 18 मोदक बनवायचे आहेत। 18 मोदक कसे, तर 18 मोदक आरती झाल्यानंतर 18 मोदक तिथं ठेवायचे, ते नैवेद्य दाखवून द्यायचा। 6 मोदक आपल्या गणपती बाप्पासाठी ठेवायचे, 6 मोदक आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी ठेवायचे आणि ज्या व्यक्तीने या व्रताचा उपवास केलेला आहे त्या व्यक्तीने 6 मोदक खायचे आहेत। असे 18 मोदक बनवायचे आहेत। आणि त्यानंतर आपली इच्छित मनोकामना आपल्याला देवाला सांगायची आहे आणि त्यावर आपल्याला उपवास सोडायचा आहे। या व्रताने सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होत असतात। आणि त्यानंतर आपल्या गणपती बाप्पांना आपल्याला 6 दुर्वा आणि 6 नमस्कार, त्याचबरोबर 6 प्रदक्षिणा देखील मारायच्या आहेत। हे व्रत कसं करायचं याबद्दल तर मी तुम्हाला सांगितलं, तर मंत्र कुठला म्हणायचा ते देखील सांगते। गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानना, व्रत संपूर्णता यातून त्वत्प्रसादादि भानना। आणि त्यावेळेला आपल्याला 21 जुडी दुर्वा अर्पण करायची आहे, उपवास करायचा आहे, 18 मोदकांचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे। दुर्वा अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे दुर्वांकुर राक्षसाची कथा जी आहे ती तुम्हाला सर्वांना माहीत असेल, नसेल माहीत तर तुम्ही यूट्यूबला लावून ऐकू शकता। आणि
गणपतीच्या नैवेद्यावर कधीही दुर्वा अर्पण करावी, तुळस अर्पण करू नये, तरच नैवेद्य हा आपला परिपूर्ण होत असतो. आणि हे व्रत तुम्ही 1 वर्ष करू शकता, 21 दिवस करू शकता, 5 वर्षही करू शकता, तुमची इच्छा. पण प्रत्येक विनायक चतुर्थीला तुम्हाला अशीच पूजा मांडायची आहे आणि असंच सर्व करायचं आहे. आणि सुख करता दुःख हरता ही आरती नक्की तुम्हाला म्हणायची आहे. आणि दुर्वा गणपतीची व्रतकथा ही तुम्हाला वाचायची किंवा यूट्यूबला लावून द्या, तुम्हाला ती मिळून जाईल. आणि गणपतीला लाडवाचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य आणि खिरीचा नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता. तर झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पण विनायक चतुर्थीच्या दिवशी नक्की तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे. ओम गण गणपतये नमः. सर्वांना श्री स्वामी समर्थ.